जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. जो ज्येष्ठ पुत्र भरत जान, तो नारायण परायण. अद्यापि भरतवर्ष उच्चारण, त्याचे निनावे जान विख्यात. जो मनसा वाचा कर्मना, अखंड भजे नारायण. असतांही राज्यधर्मी जाना, जो आत्मखुना न चुके. जेवी मार्गी चालतान, पाऊले वक्रेही टाकितान. दैववशे अडखडतान, आश्रयो तत्वतान भूमिकाची. देवीची तयासी असतान, राज्यधर्म चाडितान. यथोचित कर्म आचरतान, निजी निजात्मता पालटेना. या नाव बोलीचे अखंड स्थिती, जे पालटेना कल्पांती. जेथ असतान सुखी होती, पुनरावृत्ती असेना. ऐसे करी सदाचरण, आणि नारायण परायण. ऐक त्यांचेही व्याख्यान, विशद करून सांगेन. नरांचा समुदाय गहन, त्यासी नार म्हणती जान. त्याचे अयन म्हणजे स्थान, म्हणूनी म्हणती नारायण आत्मयासी. त्याच्या छाई परायण, म्हणजे अनन्यत्वे शरण. निवटून या आपुले अहंपन, तद्रूपे जान राहिला. ऐसा तो ऋषभाचा पुत्र, जयासी नाव भरत. ज्यांच्या नामाची कीर्ती विचित्र, परम पवित्र जगामाजी. तो भरतू राहिला ये भूमिकेसी, म्हणून भारतवर्ष म्हणती यासी. सकळ कर्मारंभी करितान संकल्पासी, त्याची या नामासी स्मरताती. ऐसा आत्माराम जरी झाला, तरीही विषय संग नव्हे भला. या लागी त्यांचा वृत्तांतू पुढिला, सांगेन सकळान ऐके. नामे ख्याती केली उदंड, या लागी त्यांते म्हणती भरतखंड. आणि कही प्रताप प्रचंड, त्याचा वितंड तो ऐक. सभुक्त भोगा त्वक्त्वे माम, निर्गतस्तपसा हरिं. उपासीनस्तपदवी, लेभे वै जन्मभिस्त्रिभी. राजर्षी भारताने साऱ्या पृथ्वीचा राज्यभोग घेतला, परंतु शेवटी राज्य सोडून तो वनामध्ये गेला. तेथे त्याने तपश्चर्येच्या आधारे भगवंताची उपासना केली. 3 जन्मांनी त्याला भगवंत प्राप्त झाले. तेने दिग्मंडल जिंतिले, समुद्र वलयांकित राज्य केले. नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुखरी. अनुकूळ स्त्रिया पुत्र, अनुकूळ मंत्री पवित्र. अनुकूळ राज्य सर्वत्र, ते त्यागिले विचित्र नाना भोगे. आता या ओवींचा अर्थ. या वृषभ यांच्या 100 पुत्रांतील भरत हा सर्वांत ज्येष्ठ पुत्र होता. तो नारायणाचा परमभक्त होता. त्याच्याच नावामुळे या राष्ट्राला अद्यापि भरतवर्ष म्हणतात. तो भरत कायावाचा मनाने नारायणाचे अखंड स्मरण करीत होता. राज्य करीत असतानाही क्षणभर देखील आत्मचिंतन सोडित नसे. याप्रमाणे मार्गाने वाटचाल करीत असता, पावले टाकीत असता पावले वाकडे पडली व दैववशात जो चालणारा अडखडून पडला, तरी त्याला भूमीचाच आश्रय असतो. त्याचप्रमाणे तो भरत राज्यकारभार करीत असता व प्रसंगी यथोचित कर्मे आचरित असता, त्याच्या अंतःकरणातील आत्मनिष्ठा कधीही ढळली नाही. अशी कल्पांतीही न ढळणारी जी स्वरूप स्थिती, तिला अखंड स्थिती म्हणतात. या स्थितीमध्ये भगवत भक्त अत्यंत आनंदी असतो. त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. वसुदेवा, असा कोणी सदाचरण करतो व नारायण परायण असतो, त्याचे मी स्पष्टपणे वर्णन करीत आहे, ते तू ऐक. नरांच्या मोठ्या समुदायाला नार असे म्हणतात. त्या नाराचे म्हणजे जीवसमुदायाचे आत्मा आयन म्हणजे स्थान अथवा अधिष्ठान असल्यामुळे त्याला नारायण म्हणतात.
त्याच्या ठाई भरतपरायण म्हणजे अनन्य शरण झाला. आपले अहमपण टाकून तद्रूप होऊन तो नारायण रूपाने राहिला. असा तो वृषभाचा पुत्र, त्याचे नाव भरत. त्याच्या नावाची पवित्र कीर्ती सर्व जगात दुमदुमून राहिली. तो भरत या भूमीत होऊन गेला म्हणून या देशाला भरतवर्ष म्हणू लागले. सर्व वैदिक कर्मारंभी संकल्प करताना त्याच्या नावाचा उच्चार करतात. भरतवर्षे, भरतखंडे असे म्हणतात. असा हा अगदी आत्माराम स्वरूप झाला तरी त्याला सुद्धा विषयसंग योग्य नाही हे श्रोत्यांच्या मनात ठसविण्यासाठी त्याच्या पुढील वृत्तांत मी तुला सांगतो ते ऐक. त्याने आपल्या नावानेच फार मोठी प्रसिद्धी केली म्हणून त्याला भरतखंड म्हणतात. वयाहूनही त्याचा प्रताप प्रचंड म्हणजे लोकविलक्षण आहे. तो सांगतो ते ऐक. त्याने सर्व दिशा पादाक्रांत करून समुद्रवलयांकित पृथ्वीचे राज्य केले. मोठमोठ्या देवांनीही जे भोगविलास भोगले नव्हते असे नाना प्रकारचे सुखविलास त्यांनी भोगले. त्याला स्त्रिया व पुत्रही सर्व अनुकूल होते. पवित्र मंत्रीही अनुकूल होते. सर्व राष्ट्र अनुकूल होते. परंतु नाना प्रकारच्या उपभोगांचा त्याने त्याग केला. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.